ध्वनी प्रदूषण आणि दारू अंमली पदार्थ कंट्रोल मंत्रालय यांना एक विनंती आहे की बघा, एका बाजूला तिथे LNT सारखे लोक 2 करोड 4 करोडच्या प्रॉपर्ट्या बनवतात आणि दुसऱ्या बाजूला चित्र बघा, घाणेरडं विदारक चित्र. या इथे बघा दारूच्या बाटल्या टाकलेल्या. इथे एक बाटली आहे ही, इथे आणखी दुसरी आहे. अशी घाणेरडी संस्कृती तयार झाली बघा, तिथे खाली पडली ती आणखी. आणि हे जवान मुलं, हे आताची पिढी वगैरे, घाणेरडी पिढी काय करते, या निसर्गात येऊन व्यायाम करायचा ना, ते नाही करत. ते कुत्रे काय करतात, दारू वगैरे पितात तिकडे आणि घाणेरडा वास आमच्यासारख्या साधू सज्जन व्यायाम करणाऱ्या माणसांच्या अंगावर सोडून जातात आणि डोळे टव करून बघतात. अशी नालायक संस्कृती तयार झाली मुंबईमध्ये रामभाऊ. त्याच्यामुळे पाऊस काय पडत नाही आणि आपण ह्या जंगलातला अतिशय ध्रुव तारा आहे, आपल्याजवळ तर कोण पोचत नाही. पण पापी माणसांपासून वाचण्यासाठी बघा, वर्षा राणी नटलेली आहे वरती, अमृतवाहिनी संजीविनी, पावसाच्या धारा. पण इंद्रदेव पण सध्या नाराज आहेत, पाऊस पाडत नाही. म्हणजे जो घनघोर पाऊस, विजांचा लखलखाट किंवा आणखी काय भव्य दिव्य व्हायचं ते होतच नाही. कारण हे अशी माणसं पापी झालेत सगळीकडे. कुणी गुटखे खाऊन थुकते, कुणी काय करते, कुणी काय करते. तर बघा, ह्या जंगलात आपण व्यायाम करत असतो. हे काय आपलं तपोवन नाही, ते व्यायामाचं वन आहे आपले. पण 11वीला आपण इथे तपसुद्धा करायचो. 5-5 तास आपण इथे अभ्यास करत असतो. स्वामी समर्थ. फक्त मंत्रालयाला एवढीच विनंती आहे की अशा घाणेरड्या प्रवृत्ती ह्या मुंबईमधून काढून टाका, कारण की आमच्यासारख्या सज्जन लोकांना इकडे जगणं मुश्किल होतं. अतिशय घाणेरड्या प्रथा आहेत इकडे मुंबईमध्ये आणि त्यामुळे कसं होतं, निसर्गाचाही कोप माणसाला झेलावा लागत आहे. मग कोरोनापेक्षाही बलाढ्य आजार येण्याची शक्यता आहे. ओके. अक्कलकोट स्वामींची प्रेरणा. स्वामी समर्थ.